माऊली माऊली तुमच्यासारख्या बघून आम्हाला चेव येतो म्हणून आम्ही वारीला न चुकता येतो. वारीसाठी मी मुद्दाम अनुभव घेण्यासाठी आले, कारण मी असं ऐकलं होतं की वारी म्हणजे हा सुख सोहळा स्वर्गी नाही असं म्हणतात. कारण ही वारी 1 महिना चालते, तर आम्हाला 1 महिना यायला वेळ भेटत नाही, तर आम्ही हा 1 दिवस काढून इकडं जेवढं आमच्याकडून जमतं तेवढं आम्ही करतो. माऊली 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 देवाची द्वारी उभा क्षणवरी तेने मुक्ती चाली सावली हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करेल. आज सासवड येथे श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी विसावली आहे. तुम्ही पाहू शकता आता गर्दी किती मोठ्या प्रमाणात आहे. वारकऱ्यांचा उदंड प्रतिसाद माऊलींच्या दर्शनासाठी सकाळपासूनच इथे लोटलेला आहे. पहाटे 4 वाजल्यापासून ही रांग सुरू झाली असून साधारण 3 ते 4 तास या रांगेसाठी लागत आहेत. आता आम्ही देखील माऊलींच्या दर्शनाला प्रस्थान करत आहोत. ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं आपलं दर्शन झालेलं आहे. पादुकांचं दर्शन झालेलं आहे. दर्शनाचा सोहळा अतिशय नयनरम्य होता. तर आपण वारकऱ्यांशी संवाद साधला. वारी म्हणजे काय, एवढे दिवस ते तहानभूक हरपून चालतात. वारी म्हणजे काय आपण त्यांच्याकडून ऐकून घेऊया. वारी म्हणजे काय, तुम्हाला काय वाटतं? आनंद. वारी म्हणजे आनंद. आनंद होतो. किती वर्षापासून वारी करता तुम्ही? आम्ही ह्याच वर्ष आलो, नवीन आहे आम्ही. अच्छा. आजी तुमचं नाव काय? रुक्मिणी रावसाहेब गाडे. अच्छा, किती वर्षापासून वारी करता? यंदा पहिल्यांदा चालू. अच्छा. काय वाटतं, तहानभूक हरपून आपण विठ्ठलाच्या दर्शनासाठी चालतो, काय भावना आहे तुमच्या मनात? विठ्ठलाला भावना आहे आमची विनंती, इथंच जीवन जाऊ दे. मूर्ती इथंच होऊ दे. अच्छा. हा, काय नाही दुसरी अपेक्षा. कसं वाटलं वारीत सहभागी होऊन चालत वगैरे? छान. आनंद. 40 वर्ष झाली. दरवर्षी न चुकता वारी करताय का? अंडेवाली होते, आता करणं होईना, होईना. हंडा होता, ही मानाच्या मानकरीन होत्या हंड्याच्या. अच्छा. दिंडी संघट डोक्यावर हंडा घेऊन पाण्याचा. तुमच्यामुळे आम्हाला बरं वाटतं. तुमच्यासारख्या बघून आम्हाला चेव येतो म्हणून आम्ही वारीला न चुकता येतो. चला एवढ्या वय चला. नमस्कार. आज आपण संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या विसाव्याजवळ थांबलेलो आहे सासवडमध्ये. तुम्ही वर्षानुवर्षे वारी करतात. वारी म्हणजे नेमकं काय? आनंद वाटतो वारीला यायचा. नमस्कार माऊली. तुम्ही काय सांगाल, वारी म्हणजे काय? वारी म्हणजे एक आनंद सोहळा, वारकऱ्यांसाठी एक आनंद सोहळा आपण म्हणता येईल. आणि वारी म्हणजे
800 वर्षापासून चालत आलेली ही एक परंपरा आहे. आपल्या महाराष्ट्राला लाभलेलं हे एक भाग्य आहे वारी म्हणजे. आणि मला असं वाटतं की फक्त वृद्धांनीच नाही तर सर्व तरुणांनी पण वारीमध्ये सहभागी झालं पाहिजे. आणि जसे आपले वृद्ध आपले परंपरा जपतात तशी आजकालच्या तरुणांनी पण परंपरा जपून वारीमध्ये सहभागी झालं पाहिजे मला असं वाटतं. आणि वारीसाठी मी मुद्दाम अनुभव घेण्यासाठी आले, कारण मी असं ऐकलं होतं की वारी म्हणजे हा सुख सोहळा स्वर्गी नाही असं म्हणतात. म्हणून मला हा सोहळा अनुभवायचा होता की नेमकं हा सुख सोहळा स्वर्गी नाही असं का बोलतात, हे वाक्य मला अनुभवायचं होतं. म्हणून मी वारीला आले आणि ते वाक्य खरंच आहे की हा सुख सोहळा स्वर्गी नाही. तुम्ही 15-16 आहेत ना, तुमच्याकडे 15-16 आहेत ना, 15-16 आहेत. ठीक आहे, माझ्या पुढे घेऊ सर, देऊ पुढे. नमस्कार. जय हरी माऊली. नमस्कार. मी तुम्हाला आत्ताच मदत करताना पाहिलं, वारकऱ्यांना मदत करताना, समाजसेवा करताना. तर यामागची तुमची भावना काय आणि तुम्ही किती वर्षापासून ही समाजसेवा मदत करतात? आम्ही गेले 2 वर्षापासून ही समाजसेवा करतो, कारण ही वारी 1 महिना चालते, तर आम्हाला 1 महिना यायला वेळ भेटत नाही. तर आम्ही हा 1 दिवस काढून इकडं जेवढं आमच्याकडून जमतं तेवढं आम्ही करतो. माणसं 1 महिना वारीसाठी चालत जातात, तर त्यांना आमच्याकडून जे आहे तेवढं आम्ही त्यांना देतो. धन्यवाद. विभरात जय खावया हारी मिस पाण्यात करतील घरी बारा सोहळा मिळून परत परिवार. नमस्कार. आज आपण संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचं सासवड येथे दर्शन घेतलं. वारी ही महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील सर्वसामान्यांची, देशवासियांची एक निष्ठेची परंपरा असते. वारीला 800 वर्षांची परंपरा आहे. अनेकांना वारीत सहभागी होणं शक्य नसतं, त्यामुळे 1 दिवसाची वारी करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जातो. आम्ही देखील आज 1 दिवसाची वारी केली. यात वारकऱ्यांची श्रद्धा टिपण्याचा प्रयत्न केला. विठ्ठलाची भक्ती, आपल्या कामातून विठ्ठल रुक्मिणीची भक्ती करणाऱ्यांचं देखील त्यांच्याशी आम्ही संवाद साधला. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. जय हरी माऊली.